मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली समजून घ्या की उद्या जर मार्केट फ्लॅट जर ओपन झालं तर आहे तसं आपण परत कॉलला एंट्री घेणार आहोत. एक्झॅक्टली आपलं जे टार्गेट होतं 26,020 आणि 26,042 ऑलरेडी काल पण डन झालं. परत मार्केटनं पुलबॅक तिथूनच दिला. इथं आपलं फक्त जरासं पुटला कंडिशन होते आणि पुटला जर असं 50% टार्गेट देऊन मार्केट तिथून रिव्हर्सल फिरायला. पण हे रिव्हर्सल फिरता फिरता त्याने एक पॅटर्न बनवलाय. म्हणजे ज्या व्यक्तीला ह्याचं नॉलेज आहे त्या व्यक्तीने परफेक्टली इथं ट्रेड घेतलाच असणार जर ब्रेक केल्यावर. किंवा एक तरी ज्याने पुटला बसला त्याने एक छोटा लॉस दिला असला तरी पण काय त्याने परत जर सीला बसला तरी पण सीला आपलं वन साइड रॅलीमध्ये 917 पासून डायरेक्ट 26,020 म्हणजे 100 पॉईंट आपल्याला सहज तरी कॅप्चर झाला. म्हणजे पी ला जरी 20 पॉईंट जरी गेला असेल तर आपण इथे 100 पॉईंट तरी सहज प्रॉफिट मध्ये काढू शकलेला आहे फक्त प्रिडिक्शनच्या कन्सेप्टवर. त्यानंतर तुम्ही बँक निफ्टीवर बघू शकता. तर एक्झॅक्टली बँक निफ्टीमध्ये आपण ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं होतं त्या पद्धतीने बँक निफ्टी वर्किंग केलं. आपला जो व्ह्यू होता त्या व्ह्यूच्या हिशोबानेच वर्किंगला त्यांना गेलेला आहे. तर आपल्या व्ह्यू नुसार आपली कंडिशन काय होती ह्या लेवलच्या खाली पुटला बसायचा आहे आणि त्या लेवलच्या वरती आपल्याला फक्त सी ला बसायचं. तर एक्झॅक्टली मार्केटने काय केलं पहिला सी ला ब्रेक केला परत स्टॉप लॉस सेट केला परत सी ला क्रॉस केला आणि तिथून मार्केटने कॉल साईडला सस्टेन करून ऑलमोस्ट 80 ते 90% टार्गेट त्यांनी कंप्लीट केलेला आहे. उद्या समजा या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं तर जरा इथे परत कुठला विचार करायचा अन्यथा ह्याला ब्रेक केला तर वरती आहे जसं कॉलला आपण विचार करू शकतो. एकतर कुठला जर परत जर ट्रेडिंगला आपल्याला बसायला जर असेल तर हा जो मधला आहे ना तो बऱ्यापैकी जास्त नो ट्रेड येणार. म्हणजे ह्या लेवलच्या खालीच आपल्याला फुटला बसायचा आहे आणि ह्या लेवलच्या वरती सीएला म्हणजे एक तर ह्या वरती सीएला एक तर ह्या लेवलच्या खाली फुटला. इथे जरासा रिस्की फूट असू शकतो आपला म्हणजे इथे जरासं रिस्की ट्रेड असण्याचे चान्सेस आहेत. आणि इथून पुढचं जे नेक्स्ट टार्गेट जर मार्केटसाठी जर तुम्ही बघितला तर एकतर मार्केट उद्या जर ह्या लेवलच्या जर वरती राहिलं तर नेक्स्ट टार्गेट तुम्हाला काय येईल हे आपल्या म्हणजे उद्याच्या प्रिडिक्शन मध्ये समजून येईल. तर हे नेक्स्ट टार्गेट समथिंग बिगच असणार आहे. म्हणजे जसं आपण 2 वीकच्या मागं जेव्हा 24,000 मार्केटला होतं 24,300 24,400 जेव्हा रनिंग चालू होतं त्या दरम्यान आपलं प्लॅनिंग होतं की 25,000 नंतर 26,000 ही लेवल असणार. अजून एक मी लेवल त्या दरम्यान सांगितली होती. एक ती जर लेवल तुम्हाला माहित करून घ्यायची जर असेल तर आपल्या पेजला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा. येत्या 4-5 दिवसात मी नक्की सांगेन. आणि जर तुम्हाला जर उत्सुकता असेल तर तुम्ही ते आधीचं प्रिडिक्शन जाऊन एकदा जर चेक केला तर तुम्हाला ते पण व्ह्यू समजून येईल. ओके थँक्यू.